नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जुळले प्रेम भाग 34. आराध्या मनातच म्हणाली, स्वतःला कोण समजता काय माहीत, म्हणे की कुठल्याही प्रकारची आर्ग्युमेंट नको आहेत मला. असं कुठं असतं का? फक्त स्वतःची मनमानी करायची. ॲटलिस्ट माझं ऐकून तरी घेतचा म्हणावं. व्यवस्थित सांगितले असते तर मी थोडीच नाही बोलणार होती. बट नाही ना, महाशय फक्त ऑर्डर देणार आणि आपण पडत्या फळाची आज्ञा असल्याप्रमाणे तिचा स्वीकार करायचा. मनातच त्याच्याबद्दल सर्व विचार ओकून झाले. अभि म्हणाला, ऐकून तर मी घेतलेच असते तुमचे, पण तुमची कन्व्हिन्सिंग पॉवर बघता मलाच तुम्ही नाही येणार म्हणून कन्व्हिन्स केले असते, आणि ते मी या सिच्युएशनला अफोर्ड करू शकत नाही. आणि मी स्वतःला तुमचा फ्रेंड समजतो म्हणून अधिकाराने हक्क गाजवतो. एवढे बोलून हलकेच एका डोळ्याच्या पापणीनी उघडझाप करत मंद हसतच अभि तिथून निघून जातो. आराध्या मनातच म्हणाली, हे भगवान, यांना मनातील पण ऐकू येते की काय? वेळ लागेल मला एक दिवस. चल आराध्या, कर उद्याची तयारी. मनातच सर्व ठरवून आराध्या निघाली. दुसऱ्या दिवशी पहाटेच आराध्या आणि अभि पाचगणीला जाण्यास निघाले. तसा त्यांचा प्रवास अगदी 3-4 तासाचा होता, पण अभिला तिथे ऑलरेडी एका ऑफिशियल काम असल्यामुळे ते लवकर निघाले होते. आज काहीही केल्या अभिची नजर आराध्यावरून हटण्याचे नाव घेत नव्हती. तसे तर रोजच तिला बघून त्याचा फ्यूज उडायचा, पण आज जरा जास्तच तिच्याकडे आकर्षित होत होता तो. तिचा कॉर्पोरेट लुक त्याला भुरळ घालण्यास पुरेसा होता. सुंदर रमणीय सकाळ, हवेतील आल्हाददायक गारवा, डोंगर, दरी, घाटांची नागमोडी वळणं आणि सोबतीला आपला सखा. बस अजून काय हवं होतं त्यांना? अभि म्हणाला, आराध्या, आधी आपण माझे एक काम आहे ऑफिस रिलेटेड, ते करूया आणि मग मिस्टर कुमारच्या मीटिंग व्हेन्यूवर जाऊया. इज दॅट ओके विथ यू? ड्रायव्हिंग करतच तिला प्रश्न केला. आराध्या म्हणाली, ओके, मला काहीच हरकत नाही. एवढे बोलून ती बाहेर बघायला लागली. ती दोघे येणार म्हणून अभिने आज ड्रायव्हर काकांना सोबत येण्यास मनाई केली होती. आज तो स्वतः ड्रायव्हिंग करत होता, पण अरुण त्यांच्याही न कळत त्यांना फॉलो करतच होता, कारण त्याच्यासाठी फक्त अभि आणि आराध्याची सेफ्टी महत्त्वाची होती. साधारण सकाळी 9च्या सुमारास दोघेही पाचगणीला पोहोचले. मिस्टर कुमार त्यांच्यासोबतची मीटिंग जवळपास दुपारी 12ला सुरू होणार होती, त्यामुळे पोहोचताच त्याने त्याची कामं उरकून घेतली आणि नंतर ते सरळ ड्रीम सिटीच्या ऑफिसमध्ये जाऊन धडकले. आलेल्या साऱ्यांना ग्रीट करून संस्थेचे अध्यक्ष रजत कुमार यांनी त्यांना कॉन्फरन्स रूममध्ये बसण्यास सांगितले. कॉन्फरन्स रूममध्ये सर्व वेगवेगळ्या इंडस्ट्रीजचे प्रतिनिधी आणि त्यांना असिस्ट करणारे त्यांचे एम्प्लॉय असे सर्वच जण हजर होते. शार्प 12 o'clock विनय कुमारने कॉन्फरन्स हॉलमध्ये एंट्री घेत मीटिंग स्टार्ट केली. टॉल, डार्क, हँडसम आणि एक वेगळा चार्म असणारा विनय कुमार मुलींच्या गळ्यातील ताईत होता. कित्येक मुली त्याची एक झलक बघायला मिळावी म्हणून अतोनात खटाठोक करायच्या, पण शपथ हा हाती लागेल तर. पण आज चित्र थोडं वेगळं होतं. आज विनयसोबत आणखी एका व्यक्तीवर सर्वांच्या नजरा स्थिरावल्या होत्या, खास करून मुलींच्या. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून खुद अभिषेक सोनार होती. सुरुवातीला आपल्या प्रोजेक्टचे इंट्रोडक्शन करून त्याने पुढील प्रेझेंटेशन आणि टेंडरसाठी तिथे जमलेल्या साऱ्या इंडस्ट्रीजच्या प्रतिनिधींना आमंत्रित केले. एक एक करून साऱ्यांचे प्रेझेंटेशन पार पडत होते. सेकंड लास्ट प्रेझेंटेशन राणे बिल्डरचे होते. त्यांच्याकडून स्वतः मिस मानसी राणे यांनी प्रेझेंटेशन देण्यास सुरुवात केली. तिचे हर एक स्लाईडचे पॉईंट टू पॉईंट डिस्क्रिप्शन देणे असो किंवा आपला मुद्दा योग्य व ठळकपणे मांडून समोरच्याला कन्व्हिन्स करणे असो, हर एक गोष्टीत माहीर होती ती. मॉडर्न राहणीमान असणाऱ्या मानसीवर तिथे असणाऱ्या बऱ्याच पुरुषांची नजर खिळून होती. जसे तिचे प्रेझेंटेशन संपले तसे अभिने प्रेझेंटेशन फाईल आराध्याच्या हातात ठेवत, आज तूच प्रेझेंटेशन करणार म्हणून सांगितले. अचानक अभिने घेतलेल्या ह्या डिसिजनमुळे ती जरा गडबडलीच. आराध्या म्हणाली,
अभि, हाऊ कॅन आय? म्हणजे मी कधी असं प्रेझेंटेशन मला नाही जमणार. तिला भीती वाटत होती. हात थरथरत होते तिचे. पहिल्यांदा अशा व्यासपीठावर जाऊन बोलणे आणि प्रेझेंटेशन चांगले झाले नाही तर दिल गमावण्याची भीती, सारं काही एकसाथ उन्मळून बाहेर पडत होतं. अभि म्हणाला, लुक ॲट मी, सी इन टू माय आईज. आय ॲम डॅम शुअर यू कॅन डेफिनेटली डू इट. ट्रस्ट मी, यू आर बेस्ट. ओनली कीप धिस थिंग इन युअर माइंड. डोंट थिंक टू मच. गो अहेड, गो. त्याने तिच्या थरथरत्या हातांना हळूवार स्पर्श करत तिला धीर आणि विश्वास दिला. तशी आराध्या आपल्या जागेवरून उठून एक एक पाऊल पुढे टाकत प्रोजेक्टर जवळ पोहोचली. प्रेझेंटेशनसाठी लागणारी सर्व तयारी करून तिने पॉइंटर हातात घेत प्रेझेंटेशनला सुरुवात केली. प्रेझेंटेशन करत असताना तिच्या हाताची होणारी हालचाल, तिचे ते बोलणारे डोळे, क्षणात चिपकत पुन्हा वेगळे होणारे तिचे गुलाबाच्या पंखुडीसारखे ओठ आणि त्यात भर तिचा कॉर्पोरेट लुक. खूपच मनमोहनी दिसत होती ती ह्या क्षणाला. तिच्या आवाजातील चढ उतार, हर एक मुद्दा अतिशय हुशारीने हाताळण्याचा हुनर, समोरच्यांना नजरेला नजर देऊन कॉन्फिडंटली बोलण्याची तिची वृत्ती, त्यामुळे तिचे रूप अधिकच खुलून दिसत होते. तिथे जमलेल्या प्रत्येक एक्सपर्टला ती तिच्या उत्तराने संतुष्ट करत होती. अभिची तर तिच्यावरून नजर हटत नव्हती. तल्लीन होऊन फक्त आणि फक्त तिच्या हरवला होता तो. तिथे अजून एक जण होते जे आराध्या नावाच्या सागरात अखंड बुडाले होते. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून खुद ड्रीम सिटीचे CEO विनय कुमार होते. विनय पापणी न हलवता तिला नखशिखांत न्याहाळत होता. तिची हुशारी, सुंदरता याने फ्लॅट झाला होता तो. प्रेझेंटेशन संपले आणि तिला ॲप्रिशिएट करण्यासाठी अभि उठून टाळ्या वाजवणारच, तर त्याआधी खुद विनय कुमार यांनी क्लॅपिंग करत तिला ॲप्रिशिएट केलं. ओव्हर एक्साइटमेंटमध्ये विनय कुमार यांनी पुढे येत तिला न विचारता तिचा हात हातात घेऊन कॉंग्रॅच्युलेट केले. खूप वेळ होऊनही विनय कुमार यांनी तिचा हात सोडला नव्हता. त्यामुळे तिला जरा का होईना अनकम्फर्टेबल फील झालं. पण अभिला बघताक्षणी जाणवले की थोडी का होईना अनकम्फर्टेबल फील करत आहे. म्हणून लगबगीने पुढे येत त्याने विनय कुमार यांच्या हातून क्षणाला तिचा हात सोडून स्वतःच्या हातात घेतला. तेव्हा कुठे तिला रिलीफ मिळाला. अभि म्हणाला, हो, थँक्यू मिस्टर कुमार. आय होप आमचे प्रेझेंटेशन तुम्हाला आवडले असेल. अभिने विषयाला वळण देण्याचा प्रयत्न केला. मिस्टर कुमार म्हणाले, फक्त प्रेझेंटेशनच नाही तर प्रेझेंटेशन देणाऱ्या पण खूप छान आहे. आराध्याकडे एक अनामिष नजर टाकत विनय कुमार बोलले. विनयच्या ह्या वाक्यावर अभिची मुठी घट्ट आवळल्या गेल्या. तर आराध्या काहीशी अचंबित आणि क्रोधित भाव चेहऱ्यावर आणून त्याच्याकडे बघत होती. मिस्टर कुमार म्हणाले, आय मीन, सुंदर मांडले आणि त्यांनी सर्व पॉइंट्स. ग्रेट वर्क मिस आराध्या. अभिच्या डोळ्यातील भाव अचूक ओळखून कुमारने विषय आवरता घेतला. मिस्टर कुमार म्हणाले, उद्यापर्यंत कळेल तुम्हाला की कोणाचे टेंडर पास झाले. सो लंच करून मगच जा. हॅव अ गुड डे मिस्टर सोनार. एक हात त्याच्यासमोर धरत विनय बोलतो. अभि म्हणाला, थँक्यू मिस्टर कुमार. अँड यू ऑल्सो हॅव अ गुड डे. त्याने पुढे केलेला हात हातात घेत जोराने प्रेस करून झटक्यात सोडून तिथून काढता पाय घेतो. आराध्याला हाताला धरून घेऊन जाणाऱ्या अभिला बघत विनय आपल्या सेक्रेटरीला आवाज देतो. विनय म्हणाला, आय वॉन्ट एव्हरी सिंगल डिटेल अबाउट मिस आराध्या पाटील टिल टुमॉरो. गेट दॅट. नाव गो बॅक टू युअर वर्क. अजून एक जण तिथे असे होते ज्याला चाललेल्या गोष्टी बघून राग येत होता. अँड दॅट पर्सन इज मिस मानसी राणे. तिला एक गोष्ट समजत नव्हती की एवढे प्लॅन्स करून त्यांची टेंडर अमाऊंट हॅक करून पण कसे काय यांनी हे प्रेझेंटेशन एवढे चांगले केले. हाऊ विचार करून भुगा झाला होता तिच्या मेंदूचा. आराध्या म्हणाली, अभि थांबा, ऐकून घ्या माझे. ऑफिस बाहेर पडून पार्किंग लॉटमध्ये जात असलेल्या अभिला मागून आवाज देत आराध्या चालत होती.
पण अभि आहे की थांबायचे नाव घेत नव्हता. त्याने कारजवळ जाऊन कारच्या बोनेटवर आपला हात जोराने आपटला. राग, राग ह्या क्षणी फक्त आणि फक्त राग होता त्याच्या डोक्यात. आराध्या म्हणाली, अभि प्लीज लिसन टू मी. आराध्या अर्जव करत होती त्याला, पण साहेब ऐकायलाच तयार नव्हते. अभि म्हणाला, मूर्ख आहेस का तू? अशी तर कायम झाशीची राणी बनून फिरतेस. मग आज त्या बावळटाने तुझा हात पकडला तेव्हा बोलता नाही आले त्याला? आता का गप्प बसली आहेस? बोल ना. तिच्या दंडाला पकडत ज्या विचारणे चालूच होते त्याचे. आराध्या म्हणाली, जिथे प्रश्न सोनारांच्या सन्मानांचा, तुमच्या सन्मानांचा असेल तिथे मी माझ्या सन्मानाची फिकर करणार नाही. डोळ्यात डोळे घालून तुमच्या ह्या शब्दावर जोर देत अगदी आत्मविश्वासाने त्याच्यासमोर ती बोलत होती. मनात कुठेतरी तिने तुमचा सन्मान बोलले ते छान वाटले त्याला. अभि म्हणाला, माझ्या सन्मानासाठी मी कधीच तुमचा अपमान होऊ देणार नाही आराध्या. इट्स प्रॉमिस. मनातच तिच्याकडे बघत बोलतो. आराध्या म्हणाली, निघूयात का? कारण मला भूक लागली आहे आणि आता इथे तुम्ही लंचसाठी थांबाल असे तरी मला वाटत नाही. सो जाता जाता बाहेर कुठेतरी लंच करूया. एवढे बोलून गुपचूप कारमध्ये जाऊन बसली. दोन्ही हात डोक्यावर फिरवत हलकेच एक उसासा सोडून अभिसुद्धा कारमध्ये येऊन बसला. नीरव शांतता होती कारमध्ये. कुणीच काही बोलत नव्हतं. अभि ड्रायव्हिंग करत होता तर आराध्या खिडकीतून बाहेर बघत विचाराचे थैमान थांबवण्याचा प्रयत्न करत होती. आराध्या मनातच म्हणाली, का माझ्या बाबतीत अभि एवढे पजेसिव्ह वागतात? अभि फक्त हात पकडला होता त्यांनी माझा, नथिंग एल्स. कुणासोबत कसा आणि किती डिस्टन्स ठेवायचा हे जाणून आहे अभि मी. मनातल्या मनात अभिसोबत बोलत होती. अभि मनातच म्हणाला, माहिती आहे अशा गोष्टी हँडल करण्यास समर्थ आहात तुम्ही आराध्या, पण तरीही काळजी वाटते तुमची. तुम्हाला गमावणे अफोर्ड नाही करू शकत मी. एक नजर बाहेर बघत असलेल्या आराध्याला बघून पुन्हा ड्रायव्हिंगवर कॉन्सन्ट्रेशन केले. दोघांच्याही मनातील एकमेकांचे विचार काही केल्या थांबत नव्हते. कारमधील ही शांतता आणि हा अबोला दोघांच्याही सहनशक्ती पलीकडे गेला होता. अचानक अभिने गाडीला कचकचून ब्रेक लावला आणि साईडला बसलेल्या आराध्याकडे आपली नजर वळवली. तिनेही त्याच वेळेला अभिकडे बघितले. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात आरपार बघत होते. दोघांचेही डोळे म्हणजे जणू त्यांच्या मनाचा आरसा होता. एकमेकांप्रती काळजी, आदर आणि कदाचित प्रेमही, सारेच भाव दिसत होते त्यात त्यांना. सॉरी, दोघेही एकसाथ बोलले आणि हास्याचा एक फवारा उडाला कारमध्ये. आराध्या म्हणाली, कदाचित जास्त बोलले मी तुम्हाला. आराध्या अभिकडे बघून म्हणाली. अभि म्हणाला, नाही, मीही जरा जास्तच रिॲक्ट झालो. सॉरी फॉर दॅट. तोही हलकेच आपला कान पकडून क्यूट फेस करून सॉरी म्हणाला. त्याच्या त्या रिॲक्शनवर तिला खूपच हसायला आले. तिच्या त्या मनसोक्त हसण्यात हरवला होता तो. अभि एकटक तिला न्याहाळत होता. नजर इकडची तिकडे होऊ न देता अचानक अभि तिच्या खूप जवळ आला. त्याला स्वतःच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ बघून श्वास अडकला होता तिचा. त्याचे उष्ण श्वास तिच्या संबंध चेहऱ्यावर रेंगाळत होते. एवढ्या जवळ होता तो तिच्या. डोक्याने काम करण्याचे बंद केले होते. पापणीही न लावता त्याच्याकडे बघत होती ती. त्याचा एक हात तिच्या डोक्याच्या मागे सीटवर होता तर दुसऱ्या हाताने त्याने अलगद तिच्या चेहऱ्यावर रोडणाऱ्या खोडकर बटांना मागे सारत अचानक तिच्या साईडला असलेला सीट बेल्ट ओढला आणि लावून लगेच मागे झाला. हे सारं इतकं अचानक झालं की तिला रिॲक्ट करण्यास वेळच मिळाला नाही. ब्लश, फक्त ब्लश होता तिच्या चेहऱ्यावर ह्या क्षणी. तो वातावरणातील पिंक कलर स्मिर्क कमी होण्याचे नाव घेत नव्हता आणि अभिने काही झाले नाही ह्या आविर्भावात गाडी स्टार्ट केली आणि ते निघाले परतीच्या प्रवासाला. वो इत्र की शिशिया बेवजह इतराती है खुद पे, मैं तो तेरे ख्यालों से ही महक जाती हूँ. चला आता टेंडर सोनारांना मिळेल की नाही काय माहीत, पण यांनी तर एकमेकांच्या नावाने आपल्या लाईफचं टेंडर भरण्यास सुरुवात केली आहे असं वाटतंय आता. असो, त्यांना त्यांची
जर्नी एन्जॉय करू देऊ आणि आपण भेटू आपल्या पुढच्या भागात. भाग कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.